या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्याम शेटिये, अनंत लक्ष्मी अँड सन्स व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड आणि शेटिये ग्रुप. शेटिये ग्रुप, अ ड्रीम होम फॉर एव्हरी गोवन. नमस्कार. गोवन वार्ता लाईव्ह या मराठी वाहिनीवरनं आपल्याकडे भगवद्गीता, गीत गोविंद वार्ता गीतेची या कार्यक्रमामध्ये मी श्याम रसिकदास आपल्याकडे भगवद्गीता घेऊन आलो आहे. आत्तापर्यंत आपण गेल्या भागामध्ये बघितलं कसं दुर्योधनाची डिप्लोमसी, दुर्योधनास डिप्लोमसी कम्स इन टू पिक्चर, आणि ते कसं द्रोणाचार्यांना जाऊन सगळ्यात पहिले आजकालच्या स्लँग भाषेमध्ये जसं सांगितलं जातं पटवतात की अरे बघा, तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वाची व्यक्ती आहात, तुम्ही असंच सगळं सोडू नका. मला माहिती आहे तुमच्या हृदयामध्ये पांडवांप्रती स्नेह आहे, अँड देर इज अ सॉफ्ट स्पॉट, बट डोंट लेट दॅट सॉफ्ट स्पॉट कम इन बिटवीन माय ॲम्बिशन टू रिमेन अ किंग. येस, आत्ता तुम्ही तुमचं युद्ध कौशल नक्कीच दाखवा. आणि त्यासाठी आपण बघतो दुर्योधन कसं रूल्स ब्रेक करतो. ॲक्च्युली भीष्मांचं नाव पहिले यायला पाहिजे, पण वेन ही स्पीकिंग टू द्रोणाचार्य ते पहिले द्रोणाचार्यांचं नाव घेतात, भवान भीष्मश्च कर्णश्च. आपण बघितलं कसं फ्रॉम कौरवास साईड ओनली 7 to 8 वॉरियर्स आर नेम्ड, बट फ्रॉम पांडवास साईड अराउंड 18-19 वॉरियर्स आर बीइंग नेम्ड. सो Duryodhana knows the opposite party better than his own party. We also saw how Duryodhan says की अरे आपलं जे युद्ध रणभूमी आहे, आपली सेना आहे, आपले सेनापती आहेत भीष्म, and we have enough strength to protect ourselves. But Pandava's army protected by Bhima is still less. Whereas Acharyas give a different explanation, apariyaptam tadasmakam balam bhishmabhirakshitam, की अरे even if you have Bhishma with you, जरी तुमच्या बरोबर भीष्म आहेत तरीही in this battle of war nobody will be able to save you. Your strength is not enough to save you from the wrath of Lord Krishna. Even Bhishma won't be able to save you. But Bhima, ज्यांच्याकडे कमी ताकद आहे, he will be able to save you because Krishna is on his side. This is how Acharyas give commentary. त्याच्यानंतर ज्यावेळी दुर्योधनाने भीष्मांकडे, द्रोणांकडे, बाकी सगळ्यांकडे जाऊन अशी चर्चा केली, लास्ट आपण बघितलं की श्लोक नंबर 11 मध्ये दुर्योधनाने सांगितलं की तस्य अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्मम एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव. सो जैसे हम हिंदी में कहते हैं सभी का उत्साह बढ़ाने के लिए, सो जस्ट टू पैसिफाई एवरीवन, हाँ भाई तुम्हें पण, हाँ आप भी बहुत महत्वपूर्ण हो हमारे लिए. सो जैसे यस, even if there is a coalition government being formed and some independent MLAs are very important or independent MPs, तो उनको भी एक पोर्टफोलियो दिया जाता है, एक सरकार में एक मंत्री पद, बाबा तुम भी हो इम्पोर्टेंट, हमारे लिए आ जाओ. वैसे ही सभी को यहाँ पे ओनली द्रोणा एंड भीष्म, हमारी कोई इज्जत नहीं है, नहीं. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेव अभिरक्षन्तु. यू मस्ट प्रोटेक्ट भीष्म. भीष्मा विल टेक केयर ऑफ अस, but you must protect Bhishma. And indirectly he is telling everyone else, you are also as important or more important than Bhishma. Bhishma will take care of the entire army, but you have to take care of Bhishma. So घुमा फिरा करके politics. Yes. So after hearing this, ये सुनने के बाद, what is the reaction of the Kaurava army? So we have the 12th and the 13th verse of the Bhagavad Gita, first chapter, which goes, tasya sanjanayan harsham kuru vruddhah pitamahah simhanadam vinadyauchaihi shankham dadmau pratapavan tatah shankhascha bheryascha panavanaka gomukhaah सहस एव अभ्यहन्यन्त
सशब्दस्तुमुलोऽभवत्. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेने आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या, रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. भीष्मांनाही माहिती आहे, द्रोणाचार्यांनाही माहिती आहे की दुर्योधन कोणाचाच नाही आहे, तो फक्त स्वतःचा आहे. दे नो. ते काही छोटी मुलं नाही आहेत आता. द्रोण, भीष्म, दे आर व्हेरी एल्डरली. आणि दुर्योधन त्यांच्या समोर सगळे षडयंत्र करत आलेला आहे. सो दे नो दुर्योधन व्हेरी वेल. आत्ता तो येऊन हाजी हाजी करतोय कारण त्याला गरज आहे. तो आत्ता गरजेपोटी हाजी हाजी नाही करणार, पण त्याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी भरपूर आदर आहे, खूप सन्मान आहे, असं काही नाही आहे. इट इज लाईक कामापुरता मामा. सो आत्ता जो तो दाखवतोय रंग आपला, तो कधीही लाईक अ चॅमिलियन, गिरगिट, ही कॅन चेंज हिज कलर एनी टाइम. सो जो भी whatever he is telling, it has nothing to give and take with actual what he is feeling. See, Shastras say very perfectly, they give a square analysis. Anyone who is not controlled with his senses and mind cannot be trusted. Simple. जिसके भी इंद्रियां और मन उसके काबू में नहीं है, कम से कम इंद्रियां तो. Anyone who is not sense controlled, yes, anyone who acts according to whims that one has cannot be trusted. And if we see, आपण पुढे बघितलं भगवद्गीतेच्या 2ऱ्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला कळून येईल की मनाची आणि शरीराच्या इंद्रियांची, शरीरांचा आणि मनाचा निग्रह, कंट्रोलिंग देम, दिस इज द फर्स्ट स्टेप इन योगा. योगमध्ये ही सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब आहे. आणि दुर्योधनाचं हेच नाही आहे, त्याचं मनही नियंत्रित नाही आहे, त्याचे इंद्रियही नियंत्रित नाही आहेत. एवढे अनियंत्रित आहेत की त्याने भऱ्या सभेमध्ये द्रौपदीला निर्वस्त्र करण्याचा आदेश दिला. विचार करा, स्वतःच्या भावाची बायको आहे ती. आणि फक्त स्वतःच्या भावाची बायको नाही आहे, ती एक स्त्री आहे. ती कुरु घराण्यातली एक स्त्री आहे. कुरु घराणा नॉर्मल पण नाही आहे. येस, कुरु घराण्यातील एक प्रतिष्ठित स्त्री आहे. आणि महाभारत सांगतं की ज्यावेळी हे पूर्ण प्रसंग झाला त्यावेळी द्रौपदी रजस्वला होती, म्हणजे ती तिच्या मासिक दिवसांमध्ये होती. सो एवढ्यामध्ये तिला निर्वस्त्र केलं जात आहे. सो मच दुर्योधन हॅज लॉस्ट हिज कॉन्शियसनेस. सो अशा व्यक्तीचा आपण कधीही विश्वास करू शकत नाही. हे भीष्मांना आणि द्रोणांना दोघांनाही माहिती आहे. मग त्यावेळी इन्सिडेंटली मी तुम्हाला सांगतो एक फार सुंदर कथा. ज्यावेळी अज्ञातवास होता, पूर्ण वनवास होता 12 वर्षांचा, त्याच्यानंतरचा 1 वर्ष अज्ञातवास. या 1 वर्ष अज्ञातवासामध्ये द पॅक्ट वॉज की दुर्योधन पांडवांना फाइंड आउट करायचा प्रयत्न करेल ते कुठं लपलेले आहेत. अँड इफ दुर्योधन सक्सीड्स, फर्दर 12 years वनवास. दॅट इज द पॅक्ट. यू सी हाऊ अनजस्ट. पहिले तर 12 वर्षांचा वनवास, त्या द्यूतमध्ये दुर्योधन नाही खेळले, शकुनी खेळले आणि ही ट्रिक्ट. सो तिकडे 12 वर्षांचा वनवास, त्यामध्येच द्रौपदीला वस्त्रहरण वगैरे सगळं झालं. सो त्याच्यानंतर 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, 1 वर्षामध्ये जर आम्ही तुम्हाला हुडकून काढलं, परत 12 वर्ष. दिस इज द पॅक्ट विथ विच महाभारत हॅज कम अप. इवन इन द बॅटल ऑफ कुरुक्षेत्र, आता जे कुरुक्षेत्राचं युद्ध होईल, व्हॉट वॉज द अंडरस्टँडिंग? जोपर्यंत आम्ही सगळे 100 कौरव मरत नाही तोपर्यंत वी हॅव नॉट लॉस्ट. पण तुमच्यामधला एकही पांडव गेला, विच मीन्स यू हॅव लॉस्ट. दॅट वॉज द पॅक्ट.
सो यू सी, सो अनइवन, सो अनफेअर. सो आपण बघतो महान व्यक्ती किंवा आपण ज्यांच्याबद्दल शास्त्रांमध्ये, महाभारत, रामायण इत्यादीमध्ये ऐकतो, दे आर नॉट देअर सिम्पली बिकॉज दे आर देअर. त्यांनी एवढं सहन केलंय. जीवनामध्ये धैर्य आणि सहनशीलता हे एवढे महत्त्वाचे गुण आहेत ना. आजच्या जगामध्ये धैर्य आणि सहनशीलता म्हणजे त्याला नपुंसकत्व मानलं जातं. अरे ये इतना सहन कर, ऐसे कर, दम नहीं है. इट इज नॉट लाइक दैट. एक्सटर्नल्स पे जो कुछ भी होता है ना, वो आदमी सहन कर सकता है कैसे भी, बट जो इंटरनली आदमी हिलता है ना, उसको सहन करने के लिए गट्स चाहिए. मोर गट्स आर रिक्वायर्ड व्हेन यू आर इंटरनली डिसॉल्व्ड रादर देन व्हेन यू आर एक्सटर्नली हार्म्ड. एक्सटर्नल्स का क्या है, यहाँ पे कुछ खरोच आएगी, कुछ बेंड होगा, कुछ फ्रैक्चर होगा, वो इन टाइम हील हो जाएगा. लेकिन जो अंदर मार लगता है ना, वो नहीं मिलता. इसलिए हम सुभाषित कहते भी हैं कि आपने किसी को शस्त्र से प्रहार किया तो वो भूल जाएगा, लेकिन अगर आपने किसी को वाक्य से प्रहार किया वो जिंदगी में नहीं भूलेगा, क्योंकि उसके मन में जाकर के बैठा है वो. सो ड्यूरिंग दैट 1 year ऑफ अज्ञातवास, जब वो अज्ञातवास खत्म होने वाला था, कैसे तो जब भीम ने कीचक का वध किया, तो कीचक का जब वध हुआ, सो everyone knew that Kichak is killed means only Bhima can kill, because there are these 3 people who are unparalleled in strength. उनको एक दूसरे के अलावा और कोई नहीं मार सकता. दुर्योधन, भीम और कीचक, इन तीनों को यही आपस में तीनों को मार सकते हैं, बाकी कोई किसी को नहीं मार सकता. किसी की हिम्मत नहीं है इन सबके पास आने की, इतना ताकत है इन तीनों में. सो जब दुर्योधन को पता चला कि कीचक मर गया है, so then Duryodhana knew that Kichak has died, means the Pandavas are in Viratnagar, because only Bhim can kill Kichak. त्यावेळी संपूर्ण कौरव आर्मी अटॅक्ट विराट नरेश, अँड देन विराट नरेश वॉज लाईक, आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं. सो विराट नरेश सन उत्तर कुमार, ही सेड आय विल गो, डोंट वरी. अर्जुन म्हणाले मी त्यावेळी ही वॉज डिस्गाइज्ड ॲज अ युनक वृहन्नला बिकॉज ऑफ द शाप ऑफ उर्वशी दॅट टाइम. सो ही सेड आय विल बी योर चैरियटियर. सो उत्तर कुमार सेड, अरे तुम न स्त्री हो न पुरुष हो, तुम काय से सारथ्य करोगे. डोंट डाउट, ट्रस्ट मी, आई विल बी हेल्पफुल, आई विल कम विथ यू. सो विराट नरेश सेड ओके गो. उत्तर कुमार ऑल्सो, Uttar Kumar had Arjuna in the form of Vrihannala as his सारथी, और वो चले गए. और वहां पे जा करके जब उत्तर कुमार ने सारी कौरव आर्मी को देखा, सीइंग दैट एंटायर कौरव आर्मी, उत्तर कुमार घाबरला, उत्तर कुमार डर गया. उत्तर कुमार म्हणायला लागला मी नाही युद्ध करणार. मग त्यावेळी अर्जुन जे वृहन्नलाच्या रूपात आहेत ते म्हणायला लागले ठीक आहे तू माझा सारथी पण मी युद्ध करतो. उत्तर कुमार पहिलेच चाट, अरे हा एक नपुंसक आहे, तो सारथ्य करायला लागलाय आणि आता तो मला म्हणतोय मी सारथी बनू आणि तो युद्ध करणार. आणि उत्तर कुमार वॉज झॅप्ड, पण ही हॅड नो ऑप्शन, सो ही बिकेम द चॅरिटियर. उत्तर कुमार सारथी बनला. आणि त्यावेळी अर्जुनाने आपले सगळे जे शस्त्र अस्त्र एका शमी ऋषीच्या खोलामध्ये त्यांनी ते सगळे लपवून ठेवले होते, ते काढले त्यांनी. अँड देन व्हेन ही वेंट टू फाईट, त्यावेळी भीष्म आणि द्रोणाचार्य या दोघांनीही अर्जुनाने बांधलेलं चिलखत बघितलं. यू बाइंड चिलखत, येस. सो ते बघितल्यानंतर द्रोण आणि भीष्म या दोघांनाही कळलं की हाच अर्जुन आहे, कारण दॅट वे ऑफ टाइंग अ चिलखत द्रोणाचार्य had taught only Arjuna, nobody else. So that special way of tying chilkhat was taught only to Arjuna. And when Arjuna he saw that chilkhat worn in a specific way,
ही सेड दिस इज अर्जुना, बट दे डिड नॉट डिस्क्लोज इट टू दुर्योधन, कारण नाहीतर त्यांचा वनवास परत 12 वर्ष वाढला असता. सो दे फॉट, आणि दुर्योधन अर्जुना सिंगल हँडेडली ही डिफिटेड ऑल द कौरव आर्मी. कर्ण, दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य, भीष्म सगळ्यांना एकट्या अर्जुनाने परास्त केलंय. सो दिस इज हाऊ द इंटरनल स्टोरी इज, की भीष्म आणि द्रोणाचार्य दे आर इंटरनली विथ पांडवास, आणि हे माहिती आहे दुर्योधनाला. म्हणून त्यांनी आत्तापर्यंत एवढं कामापुरता मामा करून एवढं चाटत होता तो सगळं द्रोणाचार्यांचे पाय, अरे माझ्यासाठी युद्ध करा, माझ्यासाठी युद्ध करा. भीष्मन नाही आहे माहिती आहे. तर त्यांनी काय केलं, जोरात शंख फुकला, म्हणजे दुर्योधनाला वाटायला पाहिजे अरे बाबा मी तुझ्याच बरोबर आहे, मी तुझ्याच बरोबर आहे, डोंट वरी डोंट वरी डोंट वरी. तस्य संजनयन, त्याचा उत्साह वाढवीत, त्याच्या अपेक्षा वाढवीत भीष्म पितामहाने जोरात शंख फुकला. आणि त्याच्यानंतर काय झालं, त्यानंतर शंख ढोलबेरी, जसं सेनापतींनी शंख उद्घोष करायला सुरुवात केली तसंच बाकी सगळ्या योद्धांनी आपापले वाद्य वाजवले, नगारे वाजवले, तुतारा वाजवल्या, ढोल वाजवले, सगळं वाजलं गेलं. अरे, आणि तो सगळा आवाज एकदम मोठा होता. सो दिस इज जस्ट टू से, टू कन्वे अन अश्युरन्स. जसं दुर्योधन काय करतोय, पॉलिटिक्स करतोय, जस्ट टू कन्वे टू द्रोणाचार्य आणि भीष्म की बाबा तुम्ही करा करा, आम्ही तुमचाच आहे. तसंच वर करणी भीष्मांनी एक शंख फुकला, हा बाबा मी तुझाच आहे. पण भीष्मांनाही माहिती आहे अल्टिमेटली विक्ट्री इज गोइंग टू बी पांडवास, अँड आय एम ऑल्सो गोइंग टू डाय. दुर्योधन इज ऑल्सो गोइंग टू डाय. Bhishma knows this. He is a devotee. But just as Duryodhana is acting in a certain way, Bhishma is also acting in a certain way. हाँ भाई ठीक है, 4 दिन है, मजे कर ले. So this is how Bhishma and all the others they reciprocated with Duryodhana. Next episode is very important. Don't miss it. आम्ही बघू नेक्स्ट एपिसोडमध्ये द एंट्री ऑफ कृष्णा इन भगवद्गीता. खूप खूप धन्यवाद. गोवन वार्ता लाईव्ह या चॅनलतर्फे गीत गोविंद वार्ता गीतेची मी श्याम रसिकदास. हरे कृष्ण. Where the heart is. Make your home a natural inspiration and heavenly experience. Sanskruti Interior Studio, brought to you by Anant Lakshmi and Sons and Shetye Group. We have everything that you need to make your home a masterpiece. Add some love and freshness to your home with variety of gorgeous flowers in every color at Hello Florist. Sanskruti Interior Studio and Hello Florist. Samruddhi Lifestyle, Pen de Franc, Porvorim, Goa. Call us on 9028 186699.